राम राम. आपल्या समाजामध्ये 5 प्रकारचे लोक आढळतात. एक प्रकार असा आहे की जो नेहमी दुसऱ्याचं भलं चिंतत असतो, दुसऱ्याचं भलं करत असतो. स्वतःला कष्ट पडले तरी चालतील, परंतु दुसऱ्याचं भलं व्हावं, दुसऱ्याचं भलं करण्यात त्यांना रस असतो. अशा प्रकारच्या वर्गाला आपण देव म्हणायला पाहिजे. ते देवच आहेत. काही वर्ग असा आहे की स्वतःचं भलं व्हावं आणि दुसऱ्याचं पण भलं व्हावं, म्हणजे दोघांचंही भलं व्हावं असं चिंतणारा एक वर्ग आहे. त्याला आपण मानव समजावं. आणि असा काही एक वर्ग आहे, स्वतःचं भलं व्हायला पाहिजे, स्वतःचं भलं व्हायला पाहिजे, दुसऱ्याचं भलं झालं तरी चालेल किंवा नाही झालं तरी चालेल. अशा प्रकारच्या वर्गांना आपण राक्षस समजायला पाहिजे. आणि काही वर्ग असा आहे की दुसऱ्याचं वाईट करून आपलं भलं व्हावं, दुसऱ्याचं वाईट चिंततात, दुसऱ्याचं वाईट करतात आपल्या भल्यासाठी. अशा प्रकारचे जो वर्ग आहे त्याला आपण दैत्य समजलं पाहिजे. आणि काही एक वर्ग असा आहे की स्वतःचं वाईट झालं तर सुद्धा चालेल, परंतु दुसऱ्याचं भलं व्हायला नको, दुसऱ्याचं वाईटच व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा एक वर्ग आहे की आपल्याला कष्ट पडलं तरी चालतील, आपलं वाईट झालं तरी चालेल, परंतु दुसऱ्याचं भलं होऊ नये, दुसऱ्याचं वाईट व्हावं. अशा प्रकारचा एक वर्ग आहे. तो अधमातील अधम असं समजावा. हे असे 5 प्रकारचे लोक आपल्या समाजामध्ये दिसतात. एक देव प्रवृत्तीचे, दुसरे मानव प्रवृत्तीचे, तिसरे राक्षस प्रवृत्तीचे, चौथे दैत्य प्रकृतीचे आणि शेवटचा जो आहे 5वा अधमातील अधम, सर्वात वाईट, सर्वाचं वाईट चिंतणारा. आपलं वाईट झालं तर सुद्धा चालेल, परंतु दुसऱ्याचं चांगलं होऊ नये, दुसऱ्याचं वाईटच व्हावं असा चिंतणारा एक वर्ग आहे. तो अधमातील अधम समजावा. आपण देव बनता नाही आलं तरी चालेल, परंतु मानव बनण्याचा प्रयत्न करावा. नेहमी आपण मानव बनण्याचा प्रयत्न करावा. देव बनणं फार कठीण आहे, परंतु मानव बनण्याचा प्रयत्न करावा. जय सियाराम.